ते मागं मी तुम्हाला सांगितलं तिथनं एक 2 किलोमीटरवरती हा मेन रोड लागला, हा समोर दिसतोय तो. तर तिथं थांबलो 2च मिनिटात. म्हणलं ना तुम्हाला की मध्य प्रदेशची लोक खूप भारी, इकडे लिफ्ट मिळून जाते. तर 2च मिनिटात हे सर आहेत, हे विदेशाला चाललेत. विदेशांचं गाव आहे, भोपालवरून आलेत आता, विदेशाला चाललेत. आणि जाताना आपल्याला आता डायरेक्ट सांची स्तूपपर्यंतची आपल्याला लिफ्ट भेटलेली आहे. सर का नाम? सर आप नाम बताइए आपका? लोकेंद्र गुप्ता. लोकेंद्र गुप्ता, बहुत अच्छे सर है, बहुत दिलचस्प लोग है यहाँ के. आणि बस सरांनी लिफ्ट दिली. आता आपल्याला सांची स्तूपापर्यंत आपण 1 तासात, एक दीड घंटा लागेल ना सर? 1 घंटा, 1 तासात आपण सांची स्तूपाला जाऊ. मस्तपैकी सांची स्तूप पाहून तिथनं विदेशाला जाऊ मुक्कामाला. तर आता भेटूयात आपण डायरेक्ट सांचीमध्ये. आणि हा आहे असा रोड. सर थँक्यू सर. वेलकम. लव यू सर. चलो बाय सर. बाय. लव यू सर. हॅपी जर्नी. ओ हो. इले सांचीला आता खाऊन घेतो काहीतरी आणि आपण भेटूया. हे आहे सांची स्तूप. इथनं अजून वरती टेकडावर जायचं आपल्याला चालत चालत. खाना किधर अच्छा मिलेगा? खाना अच्छा खाना. टाइम झाला 3:15 आणि मी आलोय सांचीच्या स्तूपाला. हे आहे सांचीचे स्तूप. आपण इथं माहिती आहे, पहिली ती माहिती वाचूया. बौद्ध धर्म के महान परंपरा अशोक ने 3री शती ईस्वी सन पूर्व में बेदिसगिरी मतलब सांची में बौद्ध स्मारकों का निर्माण किया था, क्योंकि इस पहाड़ी पर भिक्षु जीवन के लिए आवश्यक शांति और एकांत का वातावरण था तथा यह स्थान विदिशा नामक समृद्ध एवं संपन्न नगरी के समीप था. अशोक ने यहाँ एक प्रस्तर स्तंभ और ईंटों का स्तूप बनवाया था. शुंगकाल 2री शती ईस्वी सन पूर्व में अशोक द्वारा निर्मित स्तूप का परिवर्तन और परिच्छादन किया गया तथा इसका निचली वेदिका, सोपान मार्ग, ऊपरी प्रदक्षिणा पथ तथा हर्मिका सहित छत्र की स्थापना की गई. इसके अतिरिक्त मंदिर 40 का पुनर्निर्माण तथा स्तूप 2 और 3 का निर्माण हुआ. सातवाहन युग प्रथम शती पूर्व में स्तूप 1 में 4 तोरण जोड़े गए और स्तूप 3 में 1 तोरण. इसकी प्रारंभिक 3 शतियों में निर्माण कार्य मंद गति से चला. स्तूप 1 के चारों प्रवेश द्वारों के सामने प्रदक्षिणा पथ से लगी हुई 4 बौद्ध मूर्तियाँ, मंदिर 27 तथा कुछ अन्य इमारतों गुप्त काल की देन है. 7वीं और 8वीं शती में यहाँ अनेक बुद्ध प्रतिमाओं की स्थापना की गई तथा एक प्राचीन भवन के अवशेषों पर मंदिर 18 का निर्माण किया गया. मालवा के मध्ययुगीन प्रतिहार तथा परमार म्हणजे आपल्या पवार शासकों ने यहाँ अनेक मंदिरों एवं विहारों की स्थापना की. इनमें से मंदिर 45 अपने आकार, प्रकार तथा अलंकरण के लिए उल्लेखनीय है. तर हे आहे सांची स्तूप. आपण आलो आहोत सांचीला. टुपी हायवे. त्या काकाने आपल्याला खाली सोडलं. आजचा दिवस म्हणजे आज काय की आज नशीबच फळफळ आहे माझं. असं फळफळ आहे, काय सांगावं. तर इंदोरपासून डायरेक्ट भोपालपासून 4 व्हीलरच, तिथनं इंदोरपासून 4 व्हीलर, तिथनं पुढं 4 व्हीलर, तिथनं फक्त 10 किलोमीटर 2 व्हीलर आणि तिथनं भोजेश्वरपासून त्या मधल्या गावातनं एक 10 किलोमीटर 2 व्हीलर. बाहेर आलो तसं परत पुढं 40 किलोमीटर सांचीपर्यंत ते काका भेटले. त्यामुळं आज 3 वाजता तर इकडं आलो पण मी. आणि आता आपण बघूयात सांचीचे स्तूप. हा हे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, त्या कारणाने तर काम पण भरपूर झालेलं आहे. भारत शासनाचं ह्याच्यावर चांगलं लक्ष असतं, काम चांगलं होतं इकडे. आणि वर्ल्ड हेरिटेज साईट असल्यामुळं निधी तसा उपलब्ध होतो आणि तेवढं बाग बगीचे वगैरे सुटसुटीत पण ठेवलेलं जातं. हा आहे स्तूप 1. हा आहे स्तूप नंबर 1. जेव्हा सम्राट अशोकाने कत्तली वगैरे केल्या त्यावेळेस त्याच्यानंतर त्याचं मन खिन्न झालं
त्याचं मन खिन्न झाल्यानंतर मग त्यांनी बौद्ध धर्म अनुसरला। बुद्धांचे विचार त्यांना पटले, बुद्धांचे विचार त्यांना चांगले वाटले आणि मग त्यांनी जे सुरू केलं ते पूर्ण बुद्ध धर्माला अर्पण झाले। आणि त्याच्यानंतर मग पहिलं पाप लय केलेलं ते धुण्यासाठी मग त्यांनी बुद्ध धर्मात खूप काम केलं, होता नव्हतं ते सगळं त्यांनी बुद्ध धर्मावर अर्पण केलं। तर त्याचं प्रतिमा म्हणजे हे सांची स्तूप। बौद्ध धर्म त्यांच्यासाठी काय होता तो म्हणजे सांची स्तूप निर्माण त्यांनी केलं। तर आपण हा आहे पहिला स्तूप, याच्या या एंट्रन्सवर हे गेट आहे। हर्मिका वेदिका असं काय काय ह्याला म्हणतात, आपल्याला एवढं माहीत नाही, पण याच्यावरती सम्राट अशोकाच्या बुद्धांच्या आयुष्यातल्या ज्या कथा आहेत त्यांचं अंकन याच्यावरती केलं आहे। त्यांच्या ज्या मान्य देवता होत्या त्यांचं अंकन इकडे केलं आहे। येस सर। तर हे पूर्ण घोड्यावर बसलेले चित्र सगळीकडे असे, याचे आपल्याला काही जास्त बोध होत नाही। लोक वरून पाहत आहेत, घर आहेत हे, त्यावेळेसचे स्त्रियांचे अलंकार काय, पुरुषांचे कपडे कसे होते ते समजायचा मार्ग म्हणजे हे मूर्त्या। हत्ती आहेत त्याच्यावरती बसलेले आहेत, झाड दाखवलेत, हातात कटोरा दाखवला आहे, स्त्री दाखवली मांडीवर बसलेली नग्न आहे ती पण, इथं मोर आहे, फळं आहेत, असं अंकन केलेलं आहे याच्यात। हा पुरुष दाखवला आहे आणि हिची बायको इकडून चढते याच्या हत्तीवरती, असं एक चित्र दाखवण्यात आलेलं आहे। गरुड वर पक्षावर बसून हा बघा गरुड आहे हे, त्यावेळेसचे असं दाखवलं आहे। कारण की त्यावेळेसचा बौद्ध धर्म जरी वेगळा धर्म असला तरी त्याच्यावरती प्रभाव हिंदू धर्मांचाच होता, आपल्या हिंदू धर्मातूनच उत्पत्ती झालेली ह्या धर्माची। त्यामुळं त्यावेळेसच्या मान्यता, त्यावेळेसचे विचार हे हिंदू धर्माच्या वेगळे नव्हते, त्यामुळं हे गरुड वगैरे हे सुद्धा त्यावेळी अंकन केलं जायचं, जे हिंदूंच्या ग्रंथात वगैरे आहे त्याच्यानुसार इकडं केलं जायचं। हे झाड किती सुंदर दाखवले बघा, इथं वरती माकड दाखवलेत, ते अर्पण करतात काहीतरी, वरती झाड दाखवलेत आणि वरती असे 4 हत्ती आहेत। आणि हे द्वारपाल आहेत का कोण आहेत आपल्या या धर्मातला जास्त अभ्यास नाही आहे, पण जे हत्ती दाखवलेत ते फार सुंदर दाखवलेत। त्यांचे जे होते हस्तिदंत ते खरे दंत होते, ते काढले गेले, त्यामुळे तिथं फक्त खोपण्या शिल्लक आहेत। आणि हा आहे स्तूप क्रमांक 1। मूर्त्या नियमाप्रमाणे आपल्या भारतातल्या सगळ्या भंग करण्यात आलेल्या आहेत। इथं एक हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि वरती एक प्रदक्षिणा मार्ग आहे, याला 4 असे आहेत एंट्री। हे दगडी विटा बनवले असे मोठे मोठे आणि एकमेकावर ठेवून ठेवून असं वरती निमुळतं करत करत ते स्तूपा बनवले। स्नेक दिखा, मैंने देखा आपको स्नेक भी दिखा, ये जो लाइट लास्ट सेकंड वाली पट्टी मेटल आर्किटेक्ट उसमें देखो राइट साइड। हा संग्रह पूर्ण स्तूपांचा, इकडे सगळे स्तूप, जुन्या वास्तू, हे जे अशोकाने बनवलं त्याच्यानंतर जे होत गेले, जे आले त्यांनी छोटे छोटे असे स्तूप बनवले। आणि हा आहे तो 1 नंबरचा मेन स्तूप। वरती झाड बनवलेत, सुंदर दाखवल्यात। ह्या सगळ्या आहेत त्या कथा आहेत, ज्या जातक कथा त्यांच्या याच्यातल्या कथा आहेत, त्यांच्या या ग्रंथातल्या त्या सगळ्या इकडे दाखवलेल्या आहेत। इथं घोडा सुंदर दाखवला आहे, गाडी दाखवली, रथ दाखवला आहे। याचा अर्थ या काळात रथ असा होता हे आपण समजून घ्यायचं। इकडे हत्ती आहे, ह्याने हात जोडलाय उलटा, इथं पाणी आहे, होडी बघा, म्हणजे 2000 वर्षापूर्वी सुद्धा होडी होती। ह्याचा काळ जवळपास आपण मग सांगितलं तर 2000 वर्षापासून अजून 300 वर्ष खाली, म्हणजे इसवी सन पूर्व 300 हा काळ आहे याचा। इथं असं सुंदर दाखवलं, साधू दाखवलेत, दाढी दाखवली, डोक्यावर केस दाखवलेत, हे पाणी दाखवले असं। इथं मगर टाईप दाखवलं काहीतरी,
हे झाड किती सुंदर दाखवलंय, खूप सुंदर आहे, खूप सुंदर। उसके आजू बाजू लेडी अच्छी बनी थी, साल भंजी का बनी, लेकिन मिसिंग हो गई है गेट कॉर्नर में। तो मतलब ये देखो कि यहाँ से लेके एलिफेंट तक सिंगल गेट है, ये सिंगल, लेकिन जो ऊपर वाली पट्टी है ना ऊपर हॉरिजेंटल, वो पूरा उसको इंटरलॉक करके फिट किया, इंटरलॉक मतलब पूरे एनिमल्स को दिखाना, लॉयन्स को दिखाना, ये सब उनकी पूरी लाइफ को इंडिकेट करता। लॉयन इथं धान्य ओततोय हा, याच्यात काहीतरी करतोय। आता या आपल्याला जर सगळ्या कथा माहिती आहेत बुद्धांच्या आयुष्यातल्या किंवा जातक कथा, तर त्या कथेंवरून आपल्याला हे सगळं समजून येतं। इथं गाई म्हशी दाखवल्यात, हा पाणी पितोय पाण्यात, इथं नाग दाखवले आहेत। आता याच्यावर सगळा प्रभाव हिंदूंचाच आहे, 5 चेहऱ्याचे नाग। तर आपण आपला प्रदक्षिणा पूर्ण करूयात। बुद्ध का मतलब ज्ञान, धर्म का मतलब रास्ता, संगोता का मुनि। हे बनवलंय कसलं भारी, सगळे असे बनवलेत आणि ते सगळे बनवून असे एकमेकाला जोडले। हे तेव्हापासून तशा स्थितीत आहे। देखो सब वहाँ पे है, चलो अपन भी चलते, चलो अपन घूम लेते हैं। तुम्हाला मगाशी दाखवला तिथं हा सुद्धा तोच लाल दगड आहे। या भागात हे लाल दगड आहेत। हे असा पूर्ण मार्ग आहे प्रदक्षिणाचा। हा तो मगाशीचा सुरुवातीचा हे तर तो हा, याच्यावरती असं सुंदर हत्ती तिकडे मध्ये आणि कथा आहेत तिथे सुद्धा, हा इथे सुद्धा हत्ती छान छान कोरलेले। वरती सर्कल होतं आणि इथं चक्र होतं कदाचित बुद्धांचं, ते तुटून गेलंय। हत्तींच्या वरती ते चक्र आहे। इथं सिंह, हा सिंह आहे आणि इथं गरुड सिंह आहे, त्याला पंख आहेत असं दाखवलंय। सुंदर आहे। मधली एक मूर्ती गायब आहे इथली। आता एवढ्यासाठीच आपण जर आपली बॅटरी संपवली तर पुढचं आपल्याला काय पाहता येणार नाही। ऑलरेडी बॅटरी खूप कमी आहे, त्यामुळं थोडं थोडं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो। बघत राहा आपला चॅनल हिचहाइक मंकी। सुंदर आहे पण हे, अरे बापरे, अख्खा फिरा मारा लागतोय। इस पर केवल एक छत्र लगा हुआ है। इसका व्यास और ऊंचाई लिए इसके एक तोरण है। स्तूप की निचली वेदिका ध्वस्त सी हो गई। लगभग 100 वर्ष पूर्व कनिंघम को स्तूप गर्भ से त्रैलोक्य नामक बुद्ध के प्रमुख शिष्यों के धातु अवशेष मिले थे। ओके, इथं असं सुंदर डिझाईन केली। वाव, हे अशोकाचं चिन्ह जे आपल्या एम्ब्लेम भारताच्या झेंड्यात आहे। आता इथून पुढे जाऊयात आपण मागचे अवशेष पाहायला।
इकडे लिहिलेत या स्तूपांवरच्या या तोरणावरच्या काय काय प्रतिमा कोरल्यात त्या सगळ्यांच इकडे सांगितलेलं आहे. सांचीमध्ये हे माहितीचे बोर्ड सगळ्या ठिकाणी लावलेत. याचा अर्थ तुम्हाला सगळी माहिती असावंच, पहिलं ज्ञान असावं असं काय नाही आहे. तुम्ही इथे येऊन सुद्धा ते ज्ञान घेऊ शकता. इथे जे दाखवलं आहे ते मागं लिहिलं आहे. त्यामुळं असं काय तुम्ही हुशार असावं असं काय नाही. इथे येऊन हे वाचायचं आणि जाऊन पाहायचं. आता त्यावेळेस स्तंभ निर्माण करायचे आणि आतमध्ये कुणी कुणी कार्य केले ते सगळे आतमध्ये शिलालेख सुद्धा आहेत. या स्तंभावरती डिझाईन आहे ही. हे मोनोलिथ मध्ये एवढा मोठा खांब बनवायचा सोपं काम नाही. स्तंभ 10 चुनार के एक ही प्रस्तर स्तंभ से बना है. इस स्तंभ की स्थापना अशोक ने की थी. किसी स्थानीय जमींदार ने भूतकाल में इसे तुड़वा डाला और प्राय केवल इसका प्रद्योभाग ही मूल स्थिति में है. स्तंभ के अन्य टुकड़े पास ही में रखे हुए हैं. इस पर अंकित प्रतिलेख द्वारा अशोक ने संघमैंद करने वाले भिक्षु भिक्षुणियों को बुद्ध संघ से निकालने की चेतावनी दी थी. स्तंभ पर मूलतः लगा हुआ 4 सिंह मूर्तियों से शोभित शीर्ष अब स्थानीय संग्रहालय में प्रदर्शित है. हा काय तर हा स्तंभ होता अशोकाने स्वतः निर्माण केलेला. आणि जे वाया गेलेले जे हे होते संघातले जे भिक्षू भिक्षुण्या त्यांना संघातून हाकलून द्यायची त्याच्यावरती चेतावणी दिली होती. याच्यावरती की तुम्ही असं करत असाल तर तुम्हाला हाकलून देण्यात येईल अशी ह्या स्तंभावर ती चेतावणी होती. आणि तो हा स्तंभ होता त्यानंतर कुठल्या जमीनदाराने तो तोडून टाकला. याच्यावर 4 सिंह होते. ते खाली संग्रहालय आहे, त्याला 5 रुपये तिकीट आहे. त्या संग्रहालयात तो ते सिंह ठेवलेले आहेत. तर असा हा एकाच दगडात बनलेला हा खांब होता. सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात म्हणजे इसवी सन पूर्व 300 मध्ये इथे एक सुंदर असं मंदिर आहे. आता इथं तुम्हाला सगळे असे औषधी दिसतात मंदिराचे जोते वगैरे. नेमका सूर्य ह्या बाजूला येतोय. हे मंदिर एवढं सुंदर आहे ना. इथे सिंह आहेत, मध्ये बोधिवृक्ष आहेत. हे असं लाल दगडातलं मंदिर आहे. चौकोनी दगडाचे ठोकळे. खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर पाहण्यासारखं हे पण छान आहे. हे काय होतं आपण ते जाऊन पहिला वाचूयात. हा तो 1 नंबरचा स्तूप. त्याच्या बरोबर समोर हे आहे असं मंदिर. 18 7वीं शती ईस्वी सन में बना है ये मंदिर. म्हणजे गुप्तांच्या काळातल्या जवळपास एक पार्श्वपथयुक्त निरस्त मंदिर है और यह मौर्य अथवा शुंगकालीन वस्तु अवशेषों पर स्थित है. इसके स्तंभों पर उकेरे गए अभिप्रायों के प्रतिरूप महाराष्ट्र की गुफाओं में भी मिलते हैं. हे बघा ह्याचे जे प्रतिरूप आहे ते महाराष्ट्र गुफाओं में मिलते हैं. 10वीं या 11वीं शती में पुनर्निर्माण के समय इस मंदिर में घने अलंकरणों से युक्त द्वार शाखाएं जड़ी गई थी. आता ते नाही आहे. दोस्तो भाग शिल्लक आहे तो एवढाच आहे. इथं मंदिर होतं. हे आपल्या तुम्ही ह्याच्यावरती काय म्हणतात आपल्या जे बेडसीच्या गुहा आहेत तिथे असे तुम्हाला ही डिझाईन सेम भेटते जशी तशी. इकडं मध्ये तिथं प्रतिमा असेल
यांची, आणि सध्या शिल्लक आहे ते एवढंच आहे. खूप सुंदर आहे. हे झालं मंदिर पाहून, त्याच्यानंतर पुन्हा जायचं खाली. इथं समोर लिहिलंय, हा समोर याच्यावरती जे जे काय अंकित केलंय ते सगळं इकडं लिहिलंय. कमलवर माला लिहि बन वगैरे सगळं इथे येऊन तुम्ही वाचत बसा. इकडे एक स्तूप आहे. सूर्य नेमका आपल्या विरुद्ध दिसला येतोय, त्यामुळे सगळं सूर्यप्रकाश हे होतंय, तोंडावर येतोय. आता समोर खाली दिसतंय ते त्या वास्तूत जायचं आपल्याला. इथं तळं होतं. आपण उतरूया इथनंच खाली. बापरे, मारू का उडी? एवढे सगळे भिक्खू इथं असणार म्हणजे पाण्याची सोय एवढी सगळी होती. पाण्यात अशा लेवल होत्या, पण आता यात काय पाणी पण राहत नाही, आटून गेलंय. म्हणजे त्यात लिकेज आहे कुठेतरी. हे आहे मोनॅस्ट्री, विश्वदाय स्मारक, सांची मॉन्युमेंट, वर्ल्ड हेरिटेज साइट. वर्ल्ड हेरिटेज साइट कडे है, अच्छी हालत में है. इसको पत्थर की दीवारों पर ईंटों का प्रावरण लगा हुआ है. संभवत इसके कमरों और बरामदों की छतें तथा बरामदे के स्तंभ लकड़ी के थे. विहार के पश्चिम में पत्थर का एक बहुत बड़ा नाद रखा हुआ है. तर हे होतं मोनॅस्ट्री, विहार. यांनी जाळीला काय केले बरं इकडं? इथं विहार होता, म्हणजे छोट्या छोट्या खोल्या ध्यानाला बसायच्या आणि मध्ये ही मोकळी जागा. हे कधी केलंय, पूर्वीच आहे का आता नंतर गव्हर्नमेंटने काम केलंय हे काही समजत नाहीये. पण तुम्हाला एखादा विहार दाखवून देतो मी. तर हे असे विहार होते, छोटे छोट्या खोल्या आपल्या बेडसे वगैरे ठिकाणी ज्या असतात छोट्या खोल्या, तशा ह्या खोल्या होत्या. इथं लाकडी खांब होते, लाकडी दरवाजे होते काय काय ठिकाणी, ते सगळे निघून गेले आणि शिल्लक आहेत फक्त हे आता खोल्या. इथं ध्यान करायची मेन जागा ही. आपण जाऊयात पुढे काय आहे ते पाहूयात. तिकडून आलो, तिथं विहार. आता इकडून 2 नंबरचा स्तूपाला जायला इथनं रस्ता आहे. तो मेन होता, तो 1 नंबरचा स्तूप होता.
तर ह्या असा हा डोंगर एक छोटा पर्वती आहे आपली पुण्यातली, त्याच्यापेक्षा थोडा मोठा डोंगर आहे हा, आणि त्याच्यावरती हे असे स्तूप बनवलेत एकांतासाठी. दूर आहे का बहुत स्तूपा 2? चला भेटूया स्तूपा 2ला आता. आता आपण आलो आहोत स्तूपा 2कडे चाललोय. तो 1 नंबरचा स्तूप, हा 2 नंबरचा स्तूप. याचा इतिहास काय आहे तो आपण ते खाली गेल्यावरती वाचूयात. तोपर्यंत हे आपलं ट्रेकिंग छोटं छोटं करत जाऊयात. पर्वतीला आले होत वाटायला. हो वाव, लेच देख नाही राव. हे तळ किती छान आहे पाण्याचं. किती मस्त तलाव आहे बघा. तळ तळ वाव. तर इकडं पाण्याचं हा जो जुनाच हौद आहे, आणि हे आहे 2 नंबरचा स्तूप. आपण पहिलं त्याची माहिती वाचूयात तिकडे जाऊन, आणि त्याच्यानंतर फिरूयात की. वाव, ह्याच्या ह्या खूप सुंदर आहेत वेदिका. स्तूप 2 प्रकार में स्तूप 3 से मिलता जुलता है, परंतु इसमें कोई तोरण नहीं है. इसकी भित्तिका के चारों ओर 4 प्रवेशद्वारों से युक्त भूतल वेदिका है तथा ऊपर जाने के लिए 2 सोपान मार्ग है, म्हणजे पायरी मार्ग. इसमें अलंकरण, अभिप्राय तथा बुद्ध के जीवन की कुछ दृश्य उत्कीर्ण है. जनरल अलेक्जेंडर कनिंघम को इस स्तूप के गर्भ में प्रदक्षिणा पथ से 2.13 मीटर की ऊंचाई पर कम से कम 3 पीढ़ियों से संबंध 10 बौद्ध प्राचार्यों के धातु अवरोध मिले हैं. जेव्हा त्यांच्या जे भिक्खू होते त्यांच्या अस्थी त्या जनरल अलेक्झांडर कनिंघमला इथं सापडल्या होत्या प्रदक्षिणा पथ के 2.3 मीटर की ऊंचाई पे. ठीक आहे. तर या स्तूपांमध्ये तेच असतं, त्यांच्या अस्थी असतात काही स्तूपांमध्ये, काही स्तूप असेच असतात. तर हे आहे स्तूप नंबर 2. आपण याला पहिला फेरी मारूयात, कारण की हे बाहेरनं खूप सुंदर आहे. याच्यावरती इथं वेगवेगळं कोरलेलं गेलेलं आहे, सुंदर नक्षीकाम आहे. हे अशी फुलं आहेत. वाव, सुंदर आहे. त्या स्तूपासारखं याला पण खालनं एक प्रदक्षिणा मार्ग, वरून एक प्रदक्षिणा मार्ग. हे काल्पनिक प्राणी, हा पाली भाषेतला लेख. हे असं आहे. हा हत्ती. आयला ह्याने ते वाकडं दाखवलं राव, जीभ बाहेर काढली. वाकडं दाखवतोय बाबा. हे आपला अशोकाचा जो स्तंभ आहे, आपला एम्ब्लेम, त्याची इथं प्रतिमा उत्कीर्ण आहे. हा अशोक स्तंभ हे आपले एम्ब्लेम, म्हणजे 4 सिंह आणि खाली अशोक स्तंभ. तेवढी मान्यता आहे त्याला, तेवढं महत्त्व आहे त्या अशोक स्तंभाला. हा स्तूप, आणि बस याच्यावरती मग चित्र काढले, त्याच्यावरती सगळ्या ह्याच्यावरती कोरल्या प्रतिमा हत्तीच्या आहेत. फुलं, पानं, योद्धा, हे खूप सुंदर आहे. वाव. जसा तो स्तंभ होता 4 सिंह, तसा हा 4 हत्तीचा स्तंभ.
आणि तसाच हा ते 2 वाकडे दाखवले सिंह आहे तिकडं आणि मध्ये हत्ती आहे. असे वेगवेगळ्या स्तंभावरती वेगवेगळे प्राणी दाखवण्यात आलेत. वरती अशोक चक्र दाखवलं आहे जे अशोकाचं प्रतीक होतं. तर हे असं आहे स्तूप. आपण आता जाऊयात परत वरती आणि आता मेन जे आहे ते तुम्हाला दाखवलं आहे. आता बाकीचं मी बघतो आणि विदेशाला निघतो. अजून तुम्हाला काय दाखवता येईल अवशेष ते दाखवतो. हे खांब होते आणि या खांबावर सुरुवातीला असे त्याच्यावरच्या वास्तू तुटून गेल्या. हे असे स्तूप होते इकडे छोटे 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 कुठल्या भिक्खूंचे. ते आता सगळं संपून एवढे शिल्लक आहेत. इथे लिहिलं है स्तंभ 25 दूसरी शती ईस्वी सन पूर्व का इसका अधोभाग अष्टास और ऊर्ध्वभाग षोडशास्त्र है. स्तंभ पर मूलतः जड़ा सिंह शीर्ष अब संग्रहालय में है. हा स्तंभ होता 25 नंबरचा. ठीक आहे. अष्टास म्हणजे 8 खाली अष्टाकृती होता. वरती षोडशाग्र म्हणजे षोडश म्हणजे 6. वरती षटकोनी असा हा स्तंभ होता. पण तो आता तुटला आहे आणि त्याच्यावरचे जे सिंह होते ते खाली संग्रहालय आहेत. आपण जाताना संग्रहालय बघूयात. 5 रुपये तिकीट काढू. हा काय स्तंभ 26 क्रमांकचा स्तंभ गुप्तकालीन आहे. रचनामध्ये हा चौकोनी आणि गोलाकार आहे. ह्याचा सिंह शीर्ष जे आहे सिंहाचं वरचं ते आता संग्रहालयात आहे. इथं सुद्धा हा आहे 25 नंबरचा स्तंभ गोलाकार. याच्यावरती हा शिलालेख आहे छोटा 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 छोटा. बाकी इथे एक मूर्ती आहे. नागनी का नाही कुणाची माहीत नाही. अशी मूर्ती आहे. तो स्तूप आहे तिकडे. मंदिर बंद आहे हे. आता आपण जाऊयात वरती. वरलाकडं काय आहे बघून निशाणं येऊयात आपण. का समजली हो किती मस्त मस्त केलं हे. काहीतरी पण सगळं ध्वस्त झालंय. किती सुंदर आहे. आपल्या ही ज्यांनी साल्हेर बघितलाय त्याला ही डिझाईन आठवणार. साल्हेरवरती अशी डिझाईन आहे सगळीकडे. वाव छान आहे. चुटकुलं एवढंच आहे हे. छोटे छोटे बापरे खूपच सुंदर होतं हे. सगळं पडून गेलंय पण. सगळे अवशेष शिल्लक आहेत. जेवढे आहेत ते एवढे आहेत. याचं रिस्टोरेशन पण झालं नाही त्यामुळे ते तसेच ठेवलेले आहेत. खाली आपण विहार बघितला तसंच काहीसं आहे. विहार आहे एका राहायच्या खोल्यात.
त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, पण हे खूप भारी होतं. हे जर वास्तू जशा तशा असल्या असत्या काय दिसलं असतं, कल्पना करवत नाही की हे किती सुंदर असलं असतं. ह्या ज्या वास्तू जर अशा तशा असल्या असत्या तर. पण आपल्यालाच खास बाहेरची लोक येऊन दिली आणि सगळं तोडून घेऊन जायला त्यांना परवानगी दिली. हा आहे विहार नंबर 46. हा ॲक्च्युली विहार आहे. ठीक आहे. हे नक्की काय आहे, ह्या मंदिराची माहिती इथे वाचूयात आपण. तिथे मंदिर और विहार 45 मध्ययुगीन है और किसी 7वीं या 8वीं शती की इमारत के प्रवेशों पर बनाए गए हैं. इसकी द्वार शाखाओं पर गंगा और यमुना की उपस्थिति इस युग में बौद्ध इमारतों में ब्राह्मण प्रतीकों के प्रभाव की द्योतक है. हे लक्षात ठेवा. इसके ध्वस्त शिखर में मूलतः अलंकरण का प्राचार्य था. मंदिर के तीनों और भिक्षुओं के निवास के लिए कोठरियाँ बनी है. म्हणजे काय तर हे 7व्या शतकातलं मंदिर आहे, 7व्या ते 8व्या. आणि त्याच्यावर गंगा यमुनेचं पण चिन्ह आहेत, जे आपण मागं गंगा दाखवली तुम्हाला त्या या मंदिरात भोजेश्वरच्या. तर त्यांचे सुद्धा यात अंकन केलेलं आहे, मूर्त्या कोरलेल्या आहेत. त्यामुळं असं सांगितलं गेलं आहे की याच्यावर ब्राह्मण जी कला होती त्याचा सुद्धा प्रभाव आहे. ब्राह्मण प्रतीकं होती जी आपली हिंदू धर्माची, त्यालाच ब्राह्मण धर्म म्हणतात, ती होती. हे आहे मंदिर आणि विहार. आणि इथं बौद्ध भिक्खूंच्या खोल्या होत्या. या ज्या होत्या त्या बौद्ध भिक्खूंच्या राहायच्या खोल्या होत्या इथं सगळ्या. म्हणजे विचार करा की त्या काळात आपण जर 2000 वर्षापूर्वी आलो असतो तर इथं पूर्ण असे बौद्ध भिक्खू, ती जुनी लोक, ती शांतता, कशाचा आवाज नाही, काय नाही, एकदम शांत आहे. बुद्धम शरणम गच्छामीचे चाललेले उच्चार, पूर्ण इथं मोठ्या मोठ्या वास्तू. किती सुंदर दिसत असेल ना. कल्पना केली तर ते सौंदर्य आपल्या डोक्याला म्हणजे डोळ्याला दिसून येईल. खूप सुंदर आहे. हे आहे ते मंदिर. मला हे पाहिलं ना साल्हेरची आठवण येते. साल्हेरवरती सगळीकडे अशा डिझाईन आहेत. साल्हेरवरती ज्या दगडात कोरलेल्या आहेत तिथले जे मंदिर बघायला. वाव, खूप भारी होतं हे. आपला शरव व्याल जे काय म्हणतात ते. खूप सुंदर आहे. आतमध्ये बुद्धांची प्रतिमा आहे सुंदर अशी. योगासनात बसलेली बुद्धांची मूर्ती आहे. हे शिल्लक राहिलेलं एवढं आहे. कल्पना करा त्यावेळेस आपण जर 2000 वर्षापूर्वी इथं आलो असतो तर हे किती सुंदर दिसलं असतं, काय भारी असलं असतं ते. पण आपल्या भारतीयांच्या नशिबात फक्त तुटक्या मूर्त्या आणि तेच आहे. इथं ते जीभ बाहेर काढलेला व्याल, सुंदर अशी नक्षी आणि वरती गौतम बुद्धांची मूर्ती. याला सुद्धा तोडण्यात आलेलं आहे. कोणी तोडलं ही सांगायची गरज नाही आहे तुम्हाला. आपलेच मुसलमान, आपले मुस्लिम बंधू शांतिप्रिय त्यांनी तोडलेलं आहे हे. इथं बघा किती सुंदर छोटी छोटी मूर्ती. हा चेहरा किती दाखवला करून.
इथं पक्षी होता, तुटून गेला. आहा. हे सर्व आहे. आता हे बघा, हे बौद्ध मंदिर आहे. बौद्धांचं मंदिर शक्यतो नसतं कधी. ही अशी रचना बौद्ध वास्तुकलेत नाही आहे, पण आता हे बौद्ध मंदिर आहे केलं आहे. याचा अर्थ की त्यावेळेसचा जो गुप्त काळ होता तेव्हापासून हिंदूंची मंदिरं वगैरे खूप मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागली. त्याच्या आधी होत होती, पण त्याचा प्रभाव पडला बौद्ध कालावर सुद्धा. आता हे 7व्या-8व्या शतकातलं आहे. तोपर्यंत आपल्या हिंदूंची खूप मोठी मंदिरं निर्माण पण झाली होती, आणि तो आपल्या वास्तुकलेचा, हिंदू संस्कृतीचा परिणाम याच्यावर पडला. आणि यांनी सुद्धा आपल्या हिंदूंच्या मंदिरासारखी मंदिरं यांचीसुद्धा बनवली गेली बुद्धांची. नाहीतर बुद्धांची पूर्वी स्तूपच होते. मंदिर बनवायचं कारण म्हणजे हिंदूंच्या वास्तुकलेचा प्रभाव, की त्यांनी पण त्या बघून, वास्तू बघून त्यांनी हे असं बनवायला घेतलं. हे मंदिरं, शिखर, हे कडेने अशा पट्ट्या, त्याच्यावरती मूर्ती अशा अंकित केल्या. नाहीतर बौद्ध ह्याच्यानुसार फक्त स्तूप बनवले जायचे. ह्या डिझाईन वगैरे सौंदर्यता आली ती हिंदू धर्माच्या प्रभावामुळं. खूप सुंदर आहे. मला कल्पनाच करत नाही, भारी वाटतं खूप. काय दिसत असेल त्यावेळेस. ही बुद्धांची योगासनात बसलेली मूर्ती, आणि ते एक पाय खाली सोडून बसली होती ती सुखासनातली. ज्यावेळी मूर्तीचा पाय एक खायसा खाली असतो, निवांत बसली असती, त्याला म्हणायचं सुखासन. आणि ही अशी बसलेली मूर्ती असती ती योगासनातली मूर्ती. हां, सुखासन तुम्हाला दाखवतो कुठे. ही मूर्ती आहे ती सुखासनातली. एक पाय असा वरती, एक पाय खालती सोडलेला, आणि असा खाली हात सोडलाय. असा खाली हात सोडलाय, तो म्हणजे वरद हस्त. ते एक आपल्या भारतीय मूर्तिशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे. ते तुम्हाला उदयगिरीच्या गुहेपाशी गेल्यावर मी सांगेल. किती सुंदर आहे. मला इथं राहायला यायला आवडेल. निवांत राहील मी. गार काढायचं आईच्या गावात डोक्याला लागला. इथं सुद्धा बौद्ध भिक्खूंच्या खोल्या होत्या. दगड गार लागतात हाताला. बघितलं, बुद्धांच्या गळ्यात सुद्धा जानव्या टाईप पट्टी दाखवली. आपल्याकडे कसं डाव्या खांद्यावरनं जानवं असतं, जनेऊ, किंवा त्यालाच हे पण म्हटलं होतं, काय म्हणतात, काय विसरलो मी. मागं वलय दाखवलं आहे. बुद्धांची कुरळी केस, तो चेहरा, पाय, खाली वस्त्र, आणि इकडं दाखवलं ते सुंदर अशी डिझाईन. छान आहे खूप. इथं मस्त निवांत बसायचं. आत्ता वेळ झालेली आहे बरोबर 4 वाजून या ना बाबा 4 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. आपला सांची स्तूप बघून झालेला आहे. इथले जवळपास पण सगळं पाहून झालेलं आहे. जे जे महत्त्वाचं होतं दाखवायचं मी यात दाखवलेलं आहे, कारण की आपले एपिसोड मग खूप मोठे बनतील. आणि याच्या पुढे मी आता सांचीपासून एक जवळपास 10 किलोमीटरवरती विदिशा म्हणून जिल्हा आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे, शहर आहे. ते छोटंसं शहर आहे. आपल्या सांगली विले मोठी झाली, एक छोटंसं शहर आहे ते. परभणी टाईप. परभणी विले मोठी आहे. जर्मनी एवढी परभणी आपली हाय. जेवढं आहे तेवढं आहे. तर तिथं जाणार आहे, आणि तिथं आपला एक मुक्काम आहे ठरलेला गुरुद्वारा. त्या गुरुद्वारात मुक्काम करायचा आहे. सकाळी आपल्याला निघायचं लवकर 6 वाजता. त्यामुळं आजचा ब्लॉग आपला संपतो इकडेच. सांची स्तूपामधून आपण आपल्या ब्लॉगचा शेवट करूयात.
आणि भेटूयात आपण उद्या तारीख आहे 26 जानेवारी, आपला गणतंत्र दिवस. उद्या आपण मस्तपैकी स्वातंत्र्य दिन साजरा करूयात रस्त्यावरच. आणि आजचा ब्लॉग आपला संपतो इकडेच. मी आहे भानू बोराडे आणि तुम्ही पाहतात ह्याच्या एक मंकी. ढोलकीला बांधीन तुझे पाय पाय पाय, वळवळ केली तरी सोडायचे नाही. ढोलकीला बांधीन तुझे पाय पाय पाय, वळवळ केले तरी सोडायचे